नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज यामधील 13वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। आपण 9व्या प्रश्नापर्यंत प्रश्न सोडवलेले आहेत। 10वा 11वा 12वा हे प्रश्न 3 राहिलेले आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूया, कारण मुलांच्या कॉमेंट आल्या होत्या की हा प्रश्न पाहिजे म्हणून। तर आज आपण हा 13वा प्रश्न सोडवूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। डिवाइड द पॉलिनॉमियल, या पॉलिनॉमियलने आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि कोशंट म्हणजे भागाकार आणि रिमाइंडर काय येते हे पण लिहायचं आहे। तर आता दिलेली पॉलिनॉमियल कशी आहे, 6x³ प्लस 11x² मायनस 10x आणि मायनस 7 आहे। आपल्याला डिवाइड करायचं आहे 2x + 1ने। आता पहिला भाग कशाचा द्यायचा, तर या पॉलिनॉमियलची पहिली टर्म काय आहे, 6x³ आहे आणि याची पहिली टर्म काय आहे, 2x आहे। मग 6x³ ला 2x ने आपण डिवाइड करायचं। तर हे आन्सर काय येईल, बे 6, येथे x आहे, येथे क्यूब आहे, म्हणजे येथे काय राहील, फक्त स्क्वेअर राहील, म्हणजे 3x² होईल। बरोबर आहे। ही काटाकाटी केल्यानंतर उत्तर काय येईल आपलं, 3x²। मग आता आपण 3x² ने पहिला भाग देणार। आता येथे काय लिहायचं आपण, 2x + 1 आणि 3x² यांचा गुणाकार, म्हणजे 3x² आणि 2x + 1 यांचा गुणाकार काय होतोय, 3 2 6 x³ होईल। बरोबर आहे। आणि 3x² ने 1 ला मल्टिप्लाय केला आपण तर 3x² होईल। हा आलेला गुणाकार येथे लिहायचा आपण, 6x³ आणि प्लस 3x²। एका खाली एक टर्म झालेल्या आहेत, क्यूबची क्यूब खाली, स्क्वेअरची स्क्वेअर खाली। आता वजाबाकी करायची म्हणजे हे प्लस साईन आहे तर या टर्मचं मायनस साईन करायचं, आणि हे प्लस आहे तर ह्या टर्मचं साईन मायनस करायचं, साईन अपोजिट घ्यायचे। आता पहा, ही प्लसची टर्म आहे, ही मायनसची आहे, मग हे कॅन्सल होईल। 11x² मधून 3x² गेले तर काय राहतील, 8x²। या दोघांची वजाबाकी काय येणार आहे, 8x²। आता राहिलेल्या टर्म आपण ॲज इट इज लिहून घेऊ। आता पहा, आता आपल्याला भाग कशाने द्यायचा आहे, याची पहिली टर्म आणि याची पहिली टर्म दोघांचा भागाकार करायचा, 8x² आणि 2x, ह्या 2x ने आपण डिवाइड करायचं। तर काय होईल, बे 4 8। बरोबर आहे। येथे स्क्वेअर आहे, येथे x आहे, म्हणजे हा x कॅन्सल होईल, येथे फक्त x राहील, म्हणजे 4x राहील। हे उत्तर काय येईल आपलं, 4x। म्हणजे आता आपण प्लस 4x ने भाग देणार। 4x ने भाग दिला तर येथे काय लिहिणार आपण, 2x + 1 आणि 4x यांचा गुणाकार, म्हणजे 4x आणि 2x + 1 यांचा गुणाकार किती येईल, 4 × 2 8 होतील, x² होईल आणि प्लस 4x। बरोबर आहे। मग हा आलेला गुणाकार येथे लिहिणार आपण, स्क्वेअरची टर्म स्क्वेअर खाली, 8x²। बरोबर आहे, प्लस 4x। आता आपल्याला वजाबाकी करायची, साईन चेंज करायचे। येथे काहीच नाही म्हणजे प्लस साईन आहे, हे मायनस करणार आपण, येथे प्लस आहे, हे मायनस। आता एकाचं प्लस साईन आहे, एकाचं मायनस आहे, म्हणजे हे रिमाइंडर 0 येईल, हे कॅन्सल होईल। बरोबर आहे। आता इथे काय राहील, -10x आणि -4x, म्हणजे -14x होतील, आणि हे -7 ॲज इट इज। आता कशाने भाग द्यायचा आपल्याला, -14x आहे, येथे साईन सहित घ्यायचं, -14x आहे, आणि डिवाइड कशाने करायचं आहे, 2x ने। मग 2x ने डिवाइड करू आपण, तर उत्तर काय येईल, x कॅन्सल होतील। बरोबर आहे। बे 7 14, म्हणजे उत्तर काय येईल याचं, -7 होईल। आता -7 ने आता आपण भाग देणार, -7। तर आता -7 येथे काय लिहायचं आपल्याला, -7 आणि 2x + 1 यांचा गुणाकार, म्हणजे -7 आणि 2x + 1 यांचा गुणाकार काय होईल, -14x होईल आणि -7 होईल। हे आलेलं उत्तर येथे लिहिणार आपण, काय आलेलं आहे, -14x आलेलं आहे आणि -7। दोघांची वजाबाकी, साईन चेंज होतील, मायनसचं प्लस होईल आणि या मायनसचं प्लस होईल। पहा, -14x + 14x कॅन्सल होतील, आणि -7 हे +7 झाले, म्हणजे कॅन्सल। रिमाइंडर काय येईल आपली, 0। म्हणजे क्वोशंट काय आलेला आपला, क्वोशंट म्हणजे हा भागाकार, आणि रिमाइंडर काय आलेली, बाकी म्हणजे
रिमाइंडर, बाकी 0 आलेली आहे आणि कोशंट हा आलेला आहे. कोशंट किती आला 3x² + 4x - 7 हा कोशंट. आणि रिमाइंडर काय आलेली आहे आपली, रिमाइंडर ही रिमाइंडर 0. हा आपला कोशंट आहे आणि ही आपली रिमाइंडर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.